श्रीराम समर्थ. स्वामी विवेकानंद म्हणतात की जे दुसऱ्यासाठी जगतात तेच खरं जगतात. इतर जण मात्र जिवंत असून सुद्धा मृत असतात. जे जीवन दुसऱ्यांच्या आयुष्यात आनंद, सुख, शांती आणि समृद्धी आणते ना, तेच जीवन उद्देशपूर्ण आणि अर्थपूर्ण असतं. स्वार्थी आणि लोभी माणूस स्वतःच्या घराच्या चार भिंतीत अडकून पडतो आणि इतरांची मुळीच पर्वा करत नाही. तो शरीराने जिवंत असला तरी देखील आध्यात्मिकदृष्ट्या तो मृतप्रायच असतो. आपण किती जगलो यापेक्षा कसे जगलो ह्याला अधिक महत्त्व आहे. श्रीमद भागवतामध्ये श्रीकृष्णाने आत्मत्यागाविषयी उद्धवाला झाडांच्या रूपकामधून सांगितलं आहे. भगवंत म्हणतात, हे वृक्ष किती सज्जन असतात पहा. ते सर्वस्वी इतरांसाठीच जगतात. स्वतः ऊन, पाऊस, वारा सोसतात आणि इतरांचे मात्र त्यापासून संरक्षण करतात. त्यांच्याकडे आश्रयाला गेलेला कोणीही कधीही निराश होऊन परतत नाही. ते मनुष्य आणि इतर सर्व प्राण्यांच्या गरजा आपली पानं, फुलं, फळं, छाया, मुळे, फांद्या, लाकूड, सुवास, राख आणि अंकुर याद्वारे पुरवत असतात. मानवी जीवन देखील या जगात जर अर्थपूर्ण आणि सुफल व्हायचं असेल तर मानवाने त्यांची ऊर्जा, बुद्धी, संपत्ती आणि वाणी यांचा उपयोग दुसऱ्यांच्या किंवा इतरांच्या कल्याणासाठी करायला हवा. तरुण नरेंद्रनाथांनी रामकृष्णांकडे निर्विकल्प समाधीसाठी ज्यावेळी आग्रह धरला त्यावेळी त्यांनी त्यांची निर्भत्सना केली आणि त्याला, इतक्या कोत्या मनाचा होऊ नकोस, एखाद्या विशाल वटवृक्षासारखा हो, इतका विशाल हो की त्याच्या छायेत हजारो लोकांना शांती मिळेल, असा उपदेश दिला. परिणामी जगत कल्याण साधणारी रामकृष्ण मिशन ही संस्था उदयाला आली. जय जय रामकृष्ण हरी.